पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको आंदोलन। मनोज जरांगेंची घोषणा। सकाळी 10:30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत आंदोलनाची वेळ। 12वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, जरांगेंचं आवाहन। नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, नेत्यांच्या दारातही कोणी जाऊ नका, याला गावबंदी समजा। नेत्यांचा आणि मराठ्यांचा काही संबंध नाही। मनोज जरांगेंकडून अप्रत्यक्षपणे सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा इशारा। मनोज जरांगे नाटकी माणूस, लोकांची फसवणूक करतो। वाशीत बंद खोलीत काय चर्चा केली, खुलासा करावा, अजय बारसकर आक्रमक। वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं। उपोषणादरम्यान एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षण दिलं पण सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही। अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय राज्यात निवडणूक नको, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगे हे स्वतःला देव समजू लागले। कायदा माहित नाही, बोलता येत नाही, आमचा त्यांना विरोध आहे, अजय महाराज बारसकरांची टीका। जरांगेंच्या मागे अदृश्य शक्तींचा हात, त्यामागे भुजबळ असल्याचा संशय असल्याचीही केली शंका व्यक्त। समाजाबाबत मी कट्टर, पण अजय बारसकर हेकेखोर। भोंदू महाराज त्याने मला शिकवू नये, जरांगेंचा हल्ला बोल। तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्याबद्दल खेद व्यक्त। 10% आरक्षण देऊन मराठ्यांचा वाटोळा करण्याचा सरकारचा प्लॅन। बारसकरांच्या मागे कोण नेते मला माहिती, सरकारनं आता ट्रॅप रचणं बंद करावं, जरांगेंचा सरकारसह अजय बारसकरांना इशारा। सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक, घाई गडबडीत कोणता निर्णय घेता येत नाही, जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला।